संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथ. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी. विठ्ठल 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 प्रस्तुत अभंगात नामदेव महाराज संगती कुणाची करायची याचं वर्णन करतात. पांडुरंग परमात्म्याचा लढीवाळा भक्त देव तर सगळ्यांनाच आवडतो महाराज, पण देवाला आवडणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगात नामदेव महाराज संगती कुणाची करायची याचं वर्णन करतात. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही तेथ. संतांच्या संगतीचं सुख आमाप आहे, त्यांच्या ठिकाणी भेद नाही. म्हणून या कलियुगात साधू हे फार श्रेष्ठ आहेत. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये नामदेव महाराज वर्णन करतात की या इहलोकामध्ये साधू हे मनामध्ये सर्वानुभूती भाव सारखाच धरतात, कुठलाच भेद करत नाहीत. इहलोकी तोची सर्वानुभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये नामदेव महाराज वर्णन करतात की जशी गाय महाराज एका वासराला पाहून दूध देते आणि ते दूध सगळ्यांसाठी उपयोगाचं ठरतं, तसं संत देखील या जगाच्या कल्याणाकरता सतत कार्य करत राहतात. नामा म्हणे गाय दुधई कसरे, साधू निरंतर वर्ते तैसा. विठ्ठल विठ्ठल असा अभंगाचा सरळ अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा अर्थ हाच असेल असे माझे आग्रह नाही. जसे पक्षी आपापल्या क्षमतेनुसार आकाशात भरारी घेतात, तसे माझ्या बुद्धीच्या क्षमतेनुसार अभंगाचा तोडका मोडका सरळ अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल 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 अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. जगत चालक ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपेने आज आपल्या सातेगाव नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे. या सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथा सुद्धा आयोजित केली आहे व महालक्ष्मी 11वा कलश वर्धापन दिन सुद्धा कालच साजरा झालेला आहे व हनुमान जयंती जन्मोत्सव निमित्ताने सुद्धा अखंड हरिनाम सप्ताह सुद्धा आयोजित केला आहे व या सप्ताहामध्ये कीर्तन सोहळे सुद्धा आयोजित केले आहे. या कीर्तन सोहळ्यामध्ये मला 4थ्या दिवसाची सेवा आमच्या गावकरी मंडळातर्फे लाभली हे माझे परमभाग्य समजते आणि सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत घालते आणि सेवेला संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची
या अभंगात नामदेव महाराज वर्णन करतात की संगती कुणाची करायची, चांगल्याची करायची का वाईटाची करायची. माणसाने जशी संगती केली तसा माणूस सुद्धा होतो महाराज. माणूस घडतोही संगतीनंच आणि बिघडतोही संगतीनंच. माणसाने जर चांगल्याची संगती केली तर माणसाचं चांगलंच होतं आणि माणसाने जर वाईटाची संगती केली तर माणसाचं वाईटच होतं. बघा कबीर महाराजांच्या दोह्यामध्ये सुद्धा वर्णन आहे. सज्जन को सज्जन मिले तो हुए दो दो बात, सज्जन को सज्जन मिले तो हुए दो दो बात, और गधे को गधा मिला तो खाए दो दो लात. म्हणजे महाराज सज्जनासोबत जर सज्जन राहिलं तर त्याला कुठेही दोन दोन चांगले शब्द ऐकायला भेटतात ना. पण गध्यासोबत जर गधं राहिलं तर त्याला कुठेही दोन दोन लाताच खायला भेटतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज माणसाने जीवनात आल्यानंतर चांगल्याची संगती केली पाहिजे. संगती करा बघा महाराज आपण जशी संगती कराल तसं आपल्याला फळ भेटतं. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी. सर्वांनी गाणं वाजवा, हातावरी करा, हातावरी करा सर्वांनी. अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जपेगी. संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे पुरुष मंडळी हातावरी करा. तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. बघा माणसाने जर चांगल्याची संगती केली तर त्याला चांगलंच फळ भेटतं. माणसाने जर संतांची संगती केली तर त्याच्या जीवनाचं सार्थक होतं. आपण जशी संगती कराल तसं आपल्याला फळ भेटतं. म्हणजे आपण जसं काम कराल ना तसं आपल्याला फळ भेटतं. सोप्या भाषेत सांगायचं ठरलं तर आपण जसे कर्म कराल तसं आपल्याला फळ भेटतं महाराज. आणि कर्म एक अशी गोष्ट आहे ती कोणालाही चुकू शकत नाही. तुमचं आमचं जाऊ द्या, देवालाही कर्म चुकले नाहीत. देवाचं पण जाऊ द्या, देवाच्या बापाला कर्म चुकले का नाही, तर देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकले नाही. तुम्हाला देवाचे वडील म्हणजे माहीत नसतील, सांगते ऐका. तुम्हाला प्रभू रामचंद्र माहीत आहेत ना. प्रभू रामचंद्राचे वडील आपल्याला दशरथ राजा तर माहीतच असतील. दशरथ राजाने जेव्हा श्रावण बाळाचा वध केला होता तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी त्यांना श्राप दिला होता की तुला 4 मुलं होतील पण तुझ्या अंतिम समयाला एकही जवळ राहणार नाही. तसंच महाराज दशरथ राजा कर्म
बघा दशरथ राजाला तर 4 मुलं होते तरी त्यांच्या अंतिम समयाला जवळ कोणी नव्हते महाराज. बघा कर्म कोणाचेच चुकत नाही आणि हे जेवढे पृथ्वी तलावर मनुष्य जन्माला येते ते सर्वजण कर्मामध्ये बांधून आहेत. बघा गीतेच्या 15व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकामध्ये सुद्धा वर्णन आहे. अधश्च ऊर्ध्वं प्रसुतास्तस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवाला अधश्च मूलानुसंततानि कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. बघा महाराज या पृथ्वी तलावर कोणीही जन्माला आलेलं असलं तरी त्याला कर्मामध्ये तो बांधूनच आहे. आणि कर्म एक अशी गोष्ट आहे महाराज तीच आपल्यासोबत वरती येणार आहे. आपण जर कितीही ठरवलं, आता मुलांनी ठरवलं मी माझ्या पप्पासोबतच वरती जाणार आहे तरी पण आपण जाऊ शकत नाही. बघा महाराज कर्मच आपल्यासोबत येऊ शकतो बाकी कोणीच नाही. या जगात कोणीच कोणाचं नसतं महाराज. बघा श्री रामासारखं नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कुणी बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे ओ बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे सर्व राही रे तुझतील नाही बघा महाराज या जगात कोणीच कोणाचं नसतं बरं का. बघा सीता मायला तर श्री रामासारखा नवरा असून सीता हरण्याच्या वेळेस जवळ कोणी होते का? नाही. बघा द्रौपदीचे तर 5 रक्षक होते पण वस्त्र हरण्याच्या वेळेस जवळ कोणी होते का? तर नाही. अभिमन्यूवर तर प्रेम करणारे सर्वजण होते पण चक्रव्यूहातून काढणारे कोणी होते का? तर नाही महाराज. या जगात कोणीच कोणाचं नसतं. शेवटी आपले कर्मच आपले असतात आणि आपण वरती जाताना दुसरं काहीच घेऊन जाणार नाही. तुमचं आमचं जाऊ द्या महाराज. रावणाची तर सोन्याची लंका होती त्याच्यासोबत काही गेलं नाही तर आपल्यासोबत काय जाणार आहे? विठ्ठल तुकाची संपदाय वडी सांगा ती गवडी गेली ना सांगा ती गवडी गेली ना हे तुकाची संपदाय वडी सांगा ती गवडी गेली ना सांगा ती गवडी तुकाची संपदाय वडी सांगा ती गवडी गेली ना सांगा ती गवडी गेली ना संपदाय वडी सांगती गवडी गेली नाही सांगती गवडी गेली नाही. आपल्यासोबत वरती काहीच येणार नाही. आपण आपले कर्म चांगले केले पाहिजे, आपले कर्म स्वच्छ ठेवले पाहिजे. आपल्यासोबत आपले कर्मच येणार आहेत आणि आपल्या कर्माचं फळ आपल्याला महाराज कधी ना कधी मिळतंच. देव आपल्याकडून काहीच मागत नाही बरं का पण कर्म भोगून घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसाने कर्म चांगले केले पाहिजे. विठ्ठल 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 म्हणून महाराज आपल्या कर्माचा हिशोब कधी ना कधी लागतोच. बघा एकदा एक माणूस बकरं कापत होतं तेव्हा अचानक बकरं हसायला लागलं आणि बकरं हसू लागल्याने महाराज तो माणूस आश्चर्याने म्हणाला, का रे बाबा का हसतोस, मी तुला आत्ताच मारणार आहे. तेव्हा तो बकरं म्हणतो, महाराज मी तर आयुष्यभर गवत खाल्ले तरी मला एवढा वेदनादायक मृत्यू होतो. तू विचार कर, तू तर आयुष्यभर दुसऱ्यांना मारून खाल्लस, तुला किती वेदनादायक मृत्यू होईल. विठ्ठल विठ्ठल बघा आपण आपले कर्म चांगले केले पाहिजेत आणि आपल्या कर्माचं फळ आपल्याला कधी ना कधी भेटतंच महाराज.
बघा, आपण इथं सगळेजण शेतकरीच आहोत. जसं पेराल तसंच उगवते ना, जसं पेराल तसंच उगवते. महाराज मी असंच त्या परळीच्या कीर्तनामध्ये जसं पेराल तसंच उगवते सांगत होते. पुढून एक माणूस उठलं आणि म्हणायला लागलं की ताई तुम्ही खोटं बोलताय. म्हणलं काय खोटं बोलते? ते म्हणलं ताई जसं पेराल तसं उगवतच नाही. म्हणलं का बरं? आता त्यांच्या गावामध्ये काय मला काय माहीत, गहू पेरल्यानंतर का त्याला दाणे आले काय की. बघा माणूस म्हणायला लागला ताई तुम्ही खोटंच बोलताय. म्हणलं काय खोटं बोलले मी? ते म्हणलं ताई आता मला सांगा, आपण जर शेंगदाणा पेरला तर त्याला टरफल कुठून येतंय? म्हणलं बाबा हा लई हुशार दिसतंय. म्हणलं तुला आजचं उत्तर सांगता येणार नाही. मला तुझ्या घरी चहा प्यायला नाही. तेव्हा महाराज तो म्हणायला लागला की हो ताई येणार. मग ज्ञानेश्वर माऊली झालं, विठ्ठल जे झालं, तो पळतच आला. मला वाटलं येणार नाही, पण पळतच आला आणि म्हणायला लागला की ताई चला घरी. मग महाराज मी गेले त्याच्या घरी आणि म्हणलं की दादा निस्ता चहाच घेऊन या बरं का. ते म्हणलं ताई निस्ता चहाच आहे. म्हणलं दादा तरीही निस्ता चहाच घेऊन या. ते म्हणलं ताई काही बिस्किट आणू का? म्हणजे तुझ्या बिस्किटाचा तिकडंच जाळ कर, मला निस्ता चहाच घेऊन ये. मग महाराज ते हातामध्ये कप बशी आणि ट्रेमध्ये आणलं चहा. चहा आणल्यानंतर मी म्हणलं दादा मला निस्ता चहाच पाहिजे बरं का. ते म्हणलं ताई निस्ता चहाच आहे. म्हणलं दादा असं नाही, मला बिना कप बशीचा चहा पाहिजे. ते म्हणलं ताई तुम्ही एवढे झालात का, बिना कप बशीचा चहा कसा आहे? म्हणलं बिना टरफलाचा शेंगदाणा कसा येईल? विठ्ठल विठ्ठल. बघा आपण जसं पेराल तसंच उगवते. आता मला सांगा आंब्याची कोय लावल्यानंतर त्याला चिकू येतात का? नाही ना. आपल्या इकडे येत नाहीत की नाही का? येतात का? येत नाहीत ना आपल्याकडं पण. बघा जसं पेराल तसंच उगवते. म्हणजे आपण जशी संगती कराल तसंच आपल्याला फळ भेटतं. आपण जर चांगल्याची संगती केली तर आपल्याला चांगलंच फळ भेटतं आणि आपण जर वाईटाची संगती केली तर आपल्याला वाईटच फळ भेटतं. बघा तुकाराम महाराजांनी सुद्धा एका प्रमाणामध्ये वर्णन केलेलं आहे. पतन उद्धार संघाचा महिमा तेजो नियाजन भक्ती करा. म्हणजे महाराज माणसाचा उद्धारही संगतीनेच होते आणि पतनही संगतीनेच होते. म्हणजे पतन म्हणजे काय, तर नाश देखील माणसाचा संगतीनेच होतो. म्हणजे पतन उद्धार संघाचा महिमा बघा माणसाचा उद्धारही संगतीनेच होते आणि पतनही संगतीनेच होते. म्हणजे माणूस घडतोही संगतीनंच आणि बिघडतोही संगतीनंच. म्हणून माणसाने संतांची संगती केली पाहिजे. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जीवनामध्ये काय बदल होतात तर ऐका. कोणाच्या जीवनामध्ये बदल झाली तर तुम्हाला एक उदाहरण सांगते ऐका. एक गावबा नावाचा मुलगा होता महाराज. त्याला एवढं गोड खायला आवडायचं, एवढं गोड खायला आवडायचं की तो रोज त्याच्या आईला म्हणायचा आई मला काहीतरी गोड दे खायला, आई मला काहीतरी गोड दे. तेव्हा महाराज त्यावेळेस त्याच्या आईची परिस्थिती कशी होती तर नाजूक परिस्थिती होती. त्याची आई काही त्याला रोज गोड खायला देऊ शकत नव्हती. इकडे महाराज एकनाथ महाराज रोज भागवत करायचे. रामायण कथा चालू होती. मग त्यावेळेस महाराज एकनाथ महाराजांना वाटलं की आपली कथा ऐकायला काय कमी लोक येतात. म्हणून एकनाथ महाराजांनी ठरवलं की यांना काय दिलं पाहिजे, जशी संख्या वाढन. तेव्हा महाराज एकनाथ महाराजांनी ठरवलं की यांना काहीतरी खायला दिलं पाहिजे. तेव्हापासून महाराज रोज एकनाथ महाराज प्रसाद देऊ लागले लोकांना. आणि ही बातमी त्या गावबाच्या आईला कळाली. गावबाच्या आईला आनंद झाला आणि गावबाच्या आईने महाराज गावबाला ते रामायण ऐकायला पाठवलं. रोज गावबा रामायण ऐकायचा महाराज. एकनाथ महाराजांना पण माहीत होतं की या गावबाला खूप गोड खायला आवडते. म्हणून महाराज सगळ्यांना आधी प्रसाद द्यायचे आणि उरलेला बाकी सगळा प्रसाद त्या गावबाला देऊन टाकायचे. असे अनेक दिवस लोटून गेले महाराज. तेव्हा एकनाथ महाराजांना वाटलं की आपण आपला अवतार संपवावा. तेव्हा नाथ महाराजांनी ठरवलं पण मी माझा अवतार आता संपवणार आहे. तेव्हा महाराज गावातील मंडळींनी प्रश्न केला की तुम्ही जर तुमचा अवतार संपवला तर आम्हाला रामायण कोण सांगणार. बघा नाथ महाराजांची महाराज सहज दृष्टी त्या गावबाकडे पडली आणि नाथ महाराजांनी सांगितलं की आजपासूनचं रामायण गावबा सांगेल. बघा काय आश्चर्य प्राप्त झालं, काय अधिकार प्राप्त झाला तर ऐका. तर फक्त गोड खाण्याकरता आलेला मुलगा आज रामायण सांगण्यायोग्य झाला. ते कशामुळं तर फक्त आणि फक्त संगतीमुळं. कारण त्याने एकनाथ महाराजांची संगती केली होती म्हणून त्याला चांगलंच फळ मिळालं, त्याच्या जीवनाचं सार्थक झालं. म्हणून आपण सुद्धा चांगल्याची संगती केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल बघा आपण जर चांगल्याची संगती केली तर आपल्याला चांगलंच फळ भेटतं आणि आपण जर वाईटाची संगती केली तर आपल्याला वाईटच फळ भेटतं. बघा तुम्हाला अजून एक दृष्टांत सांगते ऐका.
एक माणूस तर महाराज एवढा पापी होता की तो रोज जंगलात जायचा, अनेक पशुपक्षींची हत्या करायचा आणि आपला संसार चालवायचा महाराज. रोजच्या प्रमाणे तो जंगलात गेला आणि जंगलात गेल्यानंतर तिथूनच एक विनेकरी बाबा जात होते महाराज. तो त्या विनेकरी बाबांचा हात पकडला आणि म्हणायला लागला की तुमच्याजवळ जे काही धन दौलत असेल ते मला द्या, नाहीतर मी तुमचा प्राण घेईन. तेव्हा महाराज ते विनेकरी बाबा म्हणायला लागले. ते विनेकरी बाबा म्हणजे कोण, तर नारद महर्षी. आणि तो माणूस म्हणजे कोण, तर वाल्याकुळी महाराज. नारद महर्षी म्हणायला लागले की बाबा तू एवढं सगळं करतोस हे कोणासाठी करतोस. तेव्हा तो म्हणायला लागला की मी माझ्या घरच्यांसाठी करतो हे सगळं. तेव्हा नारद महर्षी म्हणाले की तुझे घरचे कोणी तुझ्या पापांमध्ये सहभागी होतील का, म्हणजे तुझे पाप वाटून घेतील का. तेव्हा तो वाल्याकोळी म्हणला की का घेणार नाहीत, हे तर सगळं मी त्यांच्यासाठीच करतो. तेव्हा महाराज नारद महर्षी म्हणतात जा बरं घरी जाऊन विचारून बघ. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही मला इथून पाठवा आणि तुम्ही इथून पळून जा. तेव्हा नारद महर्षी म्हणतात की बाबा मी कुठंच जाणार नाही, मला एका झाडाला बांध. महाराज तेव्हा सुद्धा वाल्याकोळ्याने काय पुण्य केलं होतं की त्याच्या मनात पण विचार आला की आपण एवढे पाप केले, आपल्या घरचे आपले कोणी पाप वाटून घेतील का, नाही. तेव्हा महाराज वाल्याकोळ्याने नारद महर्षीला झाडाला बांधलं आणि झाडाला बांधल्यानंतर तो घराकडे निघाला. घरी गेल्यानंतर बायकोला म्हणायला लागला का ग तू माझे पाप वाटून घेशील का. ती म्हणायला लागली महाराज मी काय तुमच्या घरी अशीच आले नाही, माझ्या बापानं 1000 माणसामध्ये लग्न लावून दिले. महाराज काहीतरी बायाच्याही पुढे जाऊन नवऱ्याला म्हणतात मी आहे म्हणून टिकले, नाहीतर दुसरी असती तर कधीच निघून गेली असती. आता मला सांगा ही जर टिकली नसती तर का दुसरी पाकिस्तानमधून आणली असती का. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा महाराज काहीतरी बाया, मी आता बायांच्या पार्टीतली म्हणून त्यांचं सांगायला लागले, तुम्हाला तुमचा सांगल्यानंतर राग येईल. बघा काहीतरी बाया महाराज अशा फिरवत्यात, असं नवऱ्याला फिरवत्यात सांगूच नका. एवढ्या बाया हुशार असतात सांगूच नका. त्यांच्या अंगामध्ये ताकद अशी कुठून येते की एवढ्या बाया हुशार असतात. बघा एक नवीन लग्न झालेलं होतं, ते जोडपं होतं. मग ते आता लग्न झाल्यानंतर कोणाला पण पाहुणे भेटायलाच येतात. मग पाहुणे भेटायल्यानंतर ते पाहुणे घरात जाऊन बसले, त्यानंतर तिचा नवरा पण तिथं जाऊन बसला. मग बसल्यानंतर महाराज हिने साखर टाकली, चहा केली, सगळं झालं. आणि मग महाराज तिच्या मनात काय विचार आला की ती नवऱ्याच्या तिथं दरवाजाच्या साईडला गेली आणि असं बोट करायला लागली महाराज. मग नवऱ्याला वाटलं काय काम असेल, आता नवीन नवरी आहे तिला काय सापडतं का घरातलं, नाही. मग नवऱ्याला वाटलं काय काम असेल, गेला तो मागच तिच्या. तेव्हा तो गेल्यानंतर महाराज तो म्हणायला लागला काय काम आहे का, तुला काही सापडत नाही का, हुडकून देऊ का तुला मी. म्हणले काहीच नाही, तुम्ही जाऊन बसा. पुन्हा महाराज काही वेळानंतर ती गेली दरवाजाच्या साईडला आणि अशीच बोट करायला लागली. आता नवऱ्याला वाटलं की काही कामच असेल, पुन्हा नवरा पळतच आला. आता नवीन लग्न झाल्यानं कोणाचा नवरा मागं पळतच येतो. बघा तुमच्या पार्टीतली म्हणून सांगायला लागले बरं का, राग धरू नका तुम्ही पण. बघा तो पळतच आला मागं आणि पळत आल्यानंतर म्हणायला लागला का गं काही काम आहे का सांग की. ती म्हणली काहीच नाही, तुम्ही डबल जाऊन बसा. नवऱ्याला वैताग आला महाराज. वैताग आल्यानंतर तो बसला तसंच. पुन्हा अजून ही दरवाजाच्या साईडला गेली आणि पुन्हा असंच बोट करायला लागली. आता नवरा वैतागात तिकडे गेला आणि म्हणायला लागला आता काय आहे ते सांगच. ती म्हणली काही नाही हो, तुम्ही जा बरं. तेव्हा ती म्हणलं काही नाही, आता मला सांगायचंच तुझं काय ते. ती म्हणली एवढा हट्ट करताय तर सांगतेच. ती म्हणली काही नाही हो, फक्त माझ्या बोटाची मी ताकद बघू लागले. विठ्ठल 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 बघा महाराज एवढी बायांच्या अंगामध्ये ताकद असते. ती आपल्या बोटावर नवऱ्याला अशा घर फिरवतात. म्हणून बायांच्या कधी नादी लागू नये महाराज. खास करून कोणी नादी लागू नये, पुरुष मंडळींनी खास करून कधीच बायांच्या नादी लागू नये. बाया अशा हुशार असतात महाराज. तुम्हाला अजून एक दृष्टांत सांगते ऐका. 2 मैत्रिणी होत्या. ते 2 मैत्रिणी आता शॉपिंग करायला निघाल्या. आता कोणत्याही मैत्रिणी शॉपिंग करायला जातातच महाराज, त्याच्यात काही विचित्र नाही. ते दोघी शॉपिंग करायला निघाल्यानंतर दुकानामध्ये गेल्या. इथंच आपल्या नायगावच्या मद्रेवार शॉपिंग मॉलमध्ये गेल्यानंतर सामान घेतलं, सगळं झालं आणि बिल आलं महाराज. तेव्हा त्या दोघी जणी गेल्या आणि म्हणायला लागल्या, त्याच्यातल्या एकीचा महाराज एक फ्यूज गेलं होतं, एक दिमागाचं वायर कट झालेलं होतं. आता आपल्या कसं गावातल्या लाईटीचं कट झालंय तसं त्यांच्यासुद्धा एका बाईच्या दिमागाचं फ्यूज गेलेला होता महाराज. मग ते बिल करायला गेल्यानंतर तिथं तो बिल करणारा माणूस होता. तो म्हणायला लागला ताई 1,500 रुपये बिल झालं. आता हिचा फ्यूज गेलेला होता, हिला काय 1,500 म्हणजे ही कळत नव्हती महाराज. ती बाजूची म्हणायला लागली अगं 1,500 म्हणजे 1,500 रुपये झाले. तेव्हा महाराज ती म्हणायला लागली दादा काहीतरी कमी करा ना. आता आपल्याकडे खूप स्वभाव आहे महाराज, काहीतरी कमी करा. ती पण म्हणायला लागली महाराज दादा काहीतरी कमी करा. तेव्हा त्या दादांनी सांगितलं की ताई याच्यापेक्षा कमी होऊ शकत नाही. ती म्हणली ताई
तुम्ही आता काहीही घ्या, आता एवढंच कमी होतं. तेव्हा ती बाई म्हणायला लागली की दादा काहीतरी कमी करा. तेव्हा ते माणूस म्हणू लागलं की ताई काहीच कमी होऊ शकत नाही. आता तुम्ही गेला असेल ना मद्रेवारमध्ये, काही कमी करतात का तुम्हाला तिथं? कधी केलेलं बघितलं का? 5 रुपये तरी कमी करत असतील? नाही. तिथं महाराज त्या दादांनी काहीच 1 रुपयासुद्धा कमी केला नाही. ती बाई म्हणायला लागली दादा मी तुमच्या दुकानामध्ये गेल्या 4 वर्षापासून येते, काहीतरी कमी करा. तेव्हा महाराज दुकानदार म्हणतो ताई तुम्हाला सामान घ्या वाटलं घ्या, नाहीतर नका घेऊ, पण खोटं बोल नका. ते म्हणले ताई म्हणलं काय खोटं बोलले मी? ते म्हणलं ताई माझं दुकानच उघडून 4 महिने झालेत आणि तुम्ही म्हणता 4 वर्षापासून येते. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा महाराज बाया अशा फार हुशार असतात, त्या कोणालाही फिरवतात. ते दुकानदार असो की नवरा असो कोणीही असो. बघा त्या वाल्याकुळ्याची बायको पण तशीच म्हणायला लागली मी काही तुमच्या मागं लागून आले नाही, माझ्या बापानं 1000 माणसामध्ये लग्न लावून दिले, तुमचे पापा तुम्हीच बघून घ्या. महाराज वाल्याकुळी नाराज झाला आणि नाराज झाल्यानंतर तो त्याच्या मुलांकडे गेला आणि मुलांना विचारलं का मुलांना तुम्ही माझे पाप वाटून घेसान का? तेव्हा ते मुलांनी सांगितलं की बापाचं कर्तव्य असतं की मुलांना जे लागल ते पुरवायचं, मुलाचं नसतं. तेव्हा मुलांनी सुद्धा नकार दिला. महाराज वाल्याकोळी फार नाराज झाला आणि जंगलाकडे निघाला. जंगलाकडे गेल्यानंतर नारद महर्षींच्या पायावर पडला आणि म्हणायला लागला की नारद महर्षी माझा उद्धार करा, माझे घरचे कोणीच माझे पाप वाटून घेत नाहीत. तेव्हा नारद महर्षी म्हणाले की बाबा म्हण राम राम तू तुझा उद्धार होईल. तेव्हा महाराज तो मराच म्हणायचा, कारण त्यांनी एवढे पाप केले होते की एक मोहरी एवढा, आता आपल्या गावाकडे मोहरी म्हणजे माहीत नाही, टिक्क्या माहिती आहेत का? टिक्क्या एवढा खडा घ्यायचा आणि असे त्याचे 7 रांजणं भरले होते, तेवढे त्याने पापा केले होते महाराज. त्या पापांमुळे त्याला रामसुद्धा नाव घेता येत नव्हतं. तेव्हा नारद महर्षींनी सांगितलं की बाबा तू मराच म्हण. तेव्हा त्याने मरा म्हणत त्याचं राम तयार झालं आणि त्याचा उद्धार झाला महाराज. वाल्मिक तरला वाल्मिक